जय शिवराय सर्वांना. जय शिवराय. चतुर्भुजा विरगळ आहे. आज आपण ज्या विरगळी बघतोय त्या तुम्हाला दिसतील असंख्य प्रकारचे विरगळ आहेत. त्यातली ही चतुर्भुजा म्हणजे तिला जे आहे चारी बाजूनी स्तंभ जे आहे तिला चारी बाजूनी जे काही युद्ध प्रसंग आहे ते रेखाटलेले आहे. हा तुम्हाला दिसतो हा लढाई प्रसंग युद्ध प्रसंग आहे. कदाचित हे पायदलाचे प्रमुख असतील आणि त्यांचा हा पायदलाच्या भूमिका निभावत असताना त्यांचा हा मृत्यू झालाय. आणि त्याच्यानंतर तुम्ही वरती बघाल तर ह्या दोन अप्सरा तुम्हाला दिसतात. स्वर्गारोहण म्हणजे अप्सरा जे आहेत त्यांना घोड्याचा मध्ये मिळवलं. अप्सरा जे आहेत त्यांना वरती जे आहेत स्वर्गामध्ये त्या कशाने घेऊन गेलं, घोड्याने घेऊन गेलं. आणि त्यांना ज्यावेळी स्वर्गप्राप्ती होते त्यांना हा पालखीचा म्हणजे तुम्हाला पालखी दिसते, दोन अप्सरा आहेत आणि हा मध्ये जो वीर आहे ज्याचं निधन झालेलं आहे त्याचा हा चित्र रेखाटलेलं आहे. आणि स्वर्गप्राप्ती ज्यावेळी झाली तेव्हा त्यांना हा पालखीचा मध्ये मिळवला. अशी विरगळ आहे. ह्या पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर इकडं घोड्यावरून लढाई दिसते तुम्हाला. बरोबर. तो जो वीर आहे तो घोडदळाचा प्रमुख असेल. बरोबर. घोडदळाचा प्रमुख असेल त्याला त्यावेळी तिथं काय झालेलं आहे, मरण झालेलं आहे. आणि म्हणून त्याला ज्या दोन अप्सरा आहेत त्या त्याला स्वर्गात घेऊन गेलेले. आणि स्वर्गामध्ये आल्यानंतर त्याला जो आहे तो शिवलिंगावरती अभिषेकाचा मान भेटलेला आहे. आणि मग त्याने स्वर्गप्राप्ती झाली. आणि हा पुढे कळशावर हा जो फलक दिसतो तुम्हाला कळशावर अशा पद्धतीचे ह्या 7 किनारे आहेत. तुम्ही जर तिकडे